नमस्कार, मी दिव्या तौर. आज आपण जागतिक महिला दिनानिमित्त न्यायाधीश दलजीत कौर, जज, जिल्हा सचिव विधी सेवा प्राधिकरण यांच्याशी संवाद साधणार आहोत. नमस्कार मॅडम. नमस्कार. परिचयासह आतापर्यंतचा आपला प्रवास कसा झाला? मी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाची सचिव नांदेड येथे 2022 जून महिन्यापासून कार्यरत आहे आणि माझी पहिली पोस्टिंग गडचिरोलीला झाली. JMFC म्हणून माझं सिलेक्शन झालं 2007 डिसेंबरपासून. मी आधी गडचिरोली, त्याच्यानंतर चंद्रपूर येथील राजुरा, नंतर अमरावती येथील तिवसा, त्याच्यानंतर भंडारा जिल्हा आणि नंतर नागपूर आणि त्याच्यानंतर इथं नांदेड येथे माझी बदली झालेली आहे आणि मी सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण या पदावर कार्यरत आहे सध्या. या क्षेत्रामध्ये येण्याचा निर्णय कसा घेतला किंवा इकडे येण्यासाठी कोण प्रेरणास्थान आहे तुमच्यासाठी? आधी मी सर्व जे श्रोता आणि रसिक आहे पाहणारे त्यांना मी हे सांगू इच्छिते की मी एक ॲक्सिडेंटल जज आहे. प्रोफेशन माझं कधीही ज्युडिशरी टार्गेट नव्हता. LLB करण्याच्या फक्त माझा ध्येय जो होता तो LLB करण्याचा होता. मी दूरदर्शनवर व्यंकेश बक्षी ही मालिका पाहायची. त्याच्यामध्ये त्याच्या नावाच्या पाटीवर यायचं लिहून BA LLB. तर माझं BA झाल्यानंतर मला असं वाटत होतं की मी LLB करावं आणि मी ॲडव्होकेसी देखील करण्याची माझी काही इच्छा नव्हती. परंतु 2004 उन्हाळ्यात माझी लॉ कंप्लीट झाल्यानंतर 2005 न्यायाधीश साठी MPSC मार्फत महाराष्ट्रासाठी एक जाहिरात आली आणि त्या जाहिरातच्या अनुषंगाने मी परीक्षा दिली आणि प्रथम अटेम्प्टमध्येच मी पास झाली आणि म्हणून मी म्हणते की मी ॲक्सिडेंटल जज आहे. तुम्ही या क्षेत्रात काम करत आहात, तर एक महिला म्हणून तुम्हाला बरे वाईट अनुभव आले असतील, तर ते कोणते आहेत? मला वाईट अनुभव सुदैवाने आतापर्यंत ज्युडिशरीचे कोणतेही आलेले नाही. या जो माझा प्रवास आहे, कारण मला असं वाटते की अन्याय त्यांच्यासोबतच होऊ शकते ज्यांना काही माहीत नाही. परंतु अनेक वर्षापासून तुम्ही या क्षेत्रामध्ये काम करत आहात, तर एक महिला म्हणून तुम्हाला बरे वाईट अनुभव आले असतील, तर ते कोणते आहेत? मला ज्युडिशरीमध्ये 16 वर्ष कंप्लीट झालेली आहे, परंतु मला असं वाईट कोणताही अनुभव आलेला नाही. वाईट अनुभव येण्यासाठी मला असं वाटते की तुमचे हक्क अधिकार काय आहे हे जर माहीत नसेल आणि जर तुमचं म्हणजे आपल्या कलिगशी समन्वय नसेल, काही प्रॉब्लेम्स असतील तरच वाईट अनुभव येण्याचा प्रश्न आहे. परंतु माझं सुदैवाने तसं कधीही झालेलं नाही आहे. माझे कलिग्स नेहमी मला आणि माझे सिनियर्स मला खूप छान त्यांचं म्हणजे साथ त्यांची लाभली आणि त्यामुळे बरेच अनुभव आले. वाईट एकही अनुभव नाही आणि बऱ्या अनुभवामध्ये मी स्वतः नेहमी हेच प्रयत्न करायची की जेव्हा महिला असतानाही मी हा क्षेत्र निवडला किंवा या क्षेत्रामध्ये माझी निवड झालेली आहे, तर मेल आणि फिमेल यांच्यामध्ये कोणताही फरक नाही. कधीही ऑफिशियल ड्युटीज जिथं तालुक्यामध्ये मला जर भाषणासाठी एखादा कार्यक्रम घेण्यासाठी जर पाठवलं जायचं तर मी नेहमी त्याच्यासाठी तत्पर असायची. मी कधीही एक्सक्यूजेस दिले नाही की माझं बाळ लहान आहे, मी जाऊ शकत नाही किंवा कसे. कारण माझं हा म्हणणं आहे की जेव्हा न्यायाधीश म्हणून मी काम करते तर समान वेतन घेते. तर फक्त महिला आहे या कारणावरून मी कधीही कोणालाही हे रिझन समोर केलेले नाही की मी अबला आहे किंवा मूल लहान आहे म्हणून मी बाहेर जाऊ शकत नाही. त्यामुळे मला जेवढेही अनुभव आहे ते अनुभवातूनच मी शिकली आणि सगळे चांगलेच अनुभव आलेले आहे. महिलांच्या दैनंदिन आयुष्यामध्ये अनेक अडचणी येतात, अनेक समस्या त्यांना निर्माण होतात. तर या समस्येवर मात करण्यासाठी किंवा त्यांना न्याय मिळावा यासाठी महिला सक्षमीकरणासाठी अनेक कायदे केलेले आहेत. तर ते कायदे कोणते आहेत? महिलांसाठी कायदे बरेच झालेले आहे, कारण महिलांना सशक्तीकरणाची गरज आहे असं सर्वांना वाटतो. ते दुर्बल घटक म्हणून गणल्या जातात. परंतु माझं असं म्हणणं आहे की महिला सबला आहे. त्यांना फक्त त्यांची जी शक्ती आहे त्याचा त्यांना आठवण करून देणे की तुमच्यामध्ये काय पॉवर आहे ते आठवल्यानंतर ते स्वतःला कधीही आपला म्हणून ट्रीट करणार नाही.
जन्म होण्यापूर्वीपासून ते मरेपर्यंत महिलांसाठी वेगवेगळ्या विषयावर वेगवेगळे कायदे आहे. आपण पाहतो PCPNDT ॲक्ट, त्याच्या अंतर्गत स्त्री भ्रूण हत्यावर प्रतिबंध लावलेला आहे. तर मुलगी जन्माला आली त्याच्यानंतर मग त्यांच्या शिक्षणासाठी वगैरे देखील फ्री एज्युकेशन, एलिमेंटरी एज्युकेशन फ्री अँड कंपल्सरी करण्यात आलेलं आहे. भारतीय संविधानात तशी तरतूद करण्यात आलेली आहे. आणि आता काही दिवसापूर्वीच महाराष्ट्र शासनाचा एक GR आला, ज्याच्यामध्ये असं नमूद आहे की मुलींची आणि महिलांची प्रगती करण्यासाठी ज्या व्यक्तींचे जे घरचं आहे वार्षिक उत्पन्न त्यांचं जर 8 लाखपेक्षा कमी आहे, तर अशा प्रत्येक मुलीला जवळपास 800 अभियांत्रिकी क्षेत्र असो, वैद्यकीय क्षेत्र असो, लॉ क्षेत्र असो, ते निवडू इच्छितात अशा प्रत्येक क्षेत्रात त्यांना मोफत शिक्षणाची तरतूद महाराष्ट्र शासनाने केलेली आहे आणि तसा GR काढलेला आहे. आपण पाहतो की महिलांसाठी हे वेगवेगळे कायदे करण्यात आले आहेत. पण ग्रामीण भागातील असो किंवा इतर महिलांना या कायद्याविषयी माहिती आहे का? आणि आपण पाहतो की नाही त्यांना बऱ्यापैकी. काही निरक्षर महिला असतील त्यांनाही माहिती नाही. तर त्यांच्यापर्यंत या कायद्याची माहिती पोहोचावी यासाठी न्यायालयाअंतर्गत काही कार्यक्रम राबवले जातात का? मी सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण म्हणून कार्यरत आहे आणि प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण स्थापित झालेलं आहे. त्याचप्रमाणे तालुक्याच्या ठिकाणी तालुका विधी सेवा समित्या, उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयातही हे विधी सेवा समित्या स्थापित आहेत. आणि जे महिलांना आणि इतर व्यक्ती जे मागासवर्गीय आहे, अनुसूचित जाती जमातीचे व्यक्ती आहे, ज्यांचं वार्षिक उत्पन्न 3 लाखपेक्षा कमी आहे, असे प्रत्येक घटकाला माझ्या कार्यालयाकडून ते तालुका असो किंवा सर्वोच्च न्यायालयापर्यंत असो, कोणीही न्यायापासून वंचित राहू नये म्हणून मोफत वकील मिळतात केसेस दाखल करण्यासाठी, किंवा केस दाखल झाली आहे तर ते डिफेंड करण्यासाठी देखील बरेच लोकांना जे आहे ते मोफत विधी सहाय्य सल्ला आमच्या कार्यालयातून पुरवला जातो. त्याचप्रमाणे आम्हाला माननीय महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्याकडून वेळोवेळी कॉमन मिनिमम प्रोग्राम, किमान कार्यक्रमाची यादी दिलेली आहे, कॅलेंडर दिलेलं आहे. त्याप्रमाणे आम्हाला लोकांच्या जाणीव जागृतीकरिता, लोकांमध्ये कायद्याची जागृती व्हावी, त्यांचे हक्क अधिकार त्यांना कळावे, विविध शासकीय लाभकारी योजना काय आहे यासंबंधी आम्हाला दर महिन्याला ठराविक जे कार्यक्रम आहे ते घ्यावे लागतात आणि ते आम्ही विविध क्षेत्रात घेतो. आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून ट्रान्सजेंडर्स असो, ज्येष्ठ नागरिक असो, जे देह व्यापारात गुंतलेल्या महिला असो, अशा प्रत्येक वर्गात असंघटित कामगाराचे लोक असो, त्यांच्यासाठी आमचं जे कार्यालय आहे ते आम्ही वेळोवेळी त्यांच्यासाठी कार्यक्रमाचे देखील आयोजन करतो. आणि कायदा त्याचप्रमाणे कल्याणकारी योजना जे आहे शासनाच्या त्यासंबंधी आम्ही त्यांना माहिती देत असतो. आपण पाहतो की महिला आणि पुरुष यांच्यासाठी समान वेतन कायदा काढण्यात आलेला आहे. तर त्या कायद्याची अंमलबजावणी कितपत होते? आणि पाहायला गेलं तर ग्रामीण भागातील शेती आणि त्यानंतर क्रीडा यांसारख्या अनेक क्षेत्रामध्ये या कायद्याची अंमलबजावणी होताना दिसत नाहीये. तर याबद्दल काय सांगाल? किमान वेतन कायदा जे आहे ते स्त्री पुरुष समानतेवर आधारित आहे. इक्वल पे, इक्वल रेम्युनरेशन फॉर इक्वल वर्क, हे संविधानात देखील याची तरतूद आहे. तर जो व्यक्ती एक महिला म्हणून जरी शेतीमध्ये काम करत असेल, दुसऱ्या कोणत्या व्यवसायात काम करत असेल, तर जो मिनिमम वेजेस आहे ते ठरवले गेलेले आहे, त्याच्यापेक्षा कमी वेतन कोणत्याही व्यक्तीला देता येत नाही. आणि महिला असो किंवा पुरुष असो, मेहनत सर्वच करतात, तर सगळ्यांना जे ते काम करतील त्याच्यासाठी समान वेतनचा प्रावधान केलेला आहे. त्याच्या अंमलबजावणीचा प्रश्न जेव्हा उद्भवतो तेव्हा लेबर डिपार्टमेंटची ही जबाबदारी दिलेली आहे. आणि लेबर डिपार्टमेंटचे लोक देखील जर त्यांच्याकडे तशी तक्रार प्राप्त झाली किंवा लेबर कोर्टमध्ये, कामगार न्यायालयात एखाद्या व्यक्तीनं तक्रार केली की मला किमान वेतन आयोगामध्ये जी तरतूद दिलेली आहे त्याच्यापेक्षा मला कमी वेतन दिलं जातो, तर त्याच्या विरुद्ध देखील ते तक्रार करू शकतात आणि अशा लोकांना शिक्षा देखील होते आणि दंड देखील लावला जातो. गर्भलिंग प्रतिबंधन कायदा आहे. तर तो जो कायदा आहे त्याची अंमलबजावणी होती का? किंवा काही ठिकाणी आपण पाहतो
की मुलींना जन्मा अगोदरच मारलं जातं. म्हणजे गर्भलिंग तपासणी आजही होत आहे. या संदर्भात काय सांगाल? कायद्यातील जी तरतूद आहे PCPNDT ॲक्ट स्त्री भ्रूण हत्या थांबवण्यासाठी केलेली आहे. परंतु जेव्हा आपण अंमलबजावणीचा प्रश्न पाहतो तर बऱ्या महिलाच अशा आहे ज्यांना स्वतःला त्यांना मुलगी नको असते. तर मुलगी नकोशी होते आणि जेव्हा आपण मुलाला जन्म द्यावा असा आग्रह एखादी स्त्री करते तर स्त्रीच इथं कुठं ना कुठं स्त्रीची दुश्मन जी आहे किंवा तिची वैरिणी झालेली आपल्याला आढळून येते. आणि जेव्हा आपणच हट्ट धरू की एखादी मुलगी जर गर्भात असेल तर गर्भातच तिचा नाश करायचा, तर हे सगळ्या व्यक्तींची जबाबदारी आहे की आपण मुली जन्माचं स्वागत करायला पाहिजे, त्यांना शिकवलं पाहिजे. बीडसारख्या ठिकाणी आताही आपण पाहतो की डॉक्टर्स देखील त्याच्यामध्ये गुन्हेगार म्हणून ठरवलेले आहे आणि खूप कडक शिक्षेचं प्रावधान केल्यानंतरही मला असं वाटते की बऱ्याच महिला जे आहे त्यांचा स्वतःचा आग्रह असतो की आम्हाला मुलगाच हवा आहे. त्यामुळे हे प्रमाण वाढलेलं आहे. जर महिला समोर आल्या आणि असं काही त्यांना त्रास सासरकडून होत असेल तर अशा मुली जे म्हणजे गर्भातच ज्यांना मारलं जाते अशा मुलींना वाचवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला तर नक्की अशा कायद्याचं जे आहे ते अंमलबजावणी होईल. वीटभट्टी कामगार व ऊसतोड कामगार यांचे मुलं आणि ग्रामीण भागातील काही मुली आजही शिक्षणाच्या प्रवाहापासून वंचित आहेत. तर त्यांना शिक्षण नसल्यामुळे त्या बालविवाहाचे प्रमाण वाढत आहे. तर मग बालविवाहाचे प्रमाण वाढत असताना कौटुंबिक हिंसाचाराला त्या मुलीला सामोरे जावं लागतं. यामागचं एक कारण म्हणजे त्यांचं मानसिक व शारीरिकदृष्ट्या सक्षम नसतात. तर या व्यतिरिक्त कोणते कारणं असू शकतात? सर्वात आधी मुलीच्या लग्नाचे जे वय आहे ते कायद्याने 18 वर्ष ठरवलेले आहे. त्याच्या मागचं जे कारण आहे, वैज्ञानिक कारण आहे की मुलीच्या शरीराचा विकास जो आहे तो 18 वर्षापर्यंत होईपर्यंत पूर्ण होत नाही आणि तिच्यावर जर कोवळ्या वयातच मातृत्व लादलं गेलं तर होणारा जन्म बाळ देखील कुपोषितच होईल आणि आपल्या देशावरच ते जे ठपका बसलेला आहे की कुपोषित बालक खूप जास्त जन्माला येतात. तर हे आळा घालण्यासाठी प्रत्येक आईवडिलांनी जेव्हा एलिमेंटरी एज्युकेशन फ्री केलेलं आहे, प्राथमिक जेव्हा शिक्षणाचा जे कायदा आहे ते करण्यात आलेला आहे, तर मुलींना त्यांनी शाळेत नक्कीच पाठवायला पाहिजे. आणि अशिक्षितपणामुळे किंवा काही रूढी आणि अजूनही मुलींना जे आहे ते असं समजलं जाते की हे आमची जबाबदारी आहे. मुली जे आहे ते मुलगी पराया धन है, उसको जल्दी से जल्दी शादी कर देना चाहिए, हुंडा द्यावा लागतो. हे बरेच कारण आहे की लोकांना असं वाटते की एकतर आधी मुली नको आणि मुली जर जन्मल्या तरी लवकरात लवकर त्यांचं जर विवाह करून दिलं तर आपली जबाबदारी तेवढ्या लवकरच संपते. परंतु माझं म्हणणं हे आहे की जर तुम्ही मुलींना स्वप्न पाहायला मुभा दिली आणि ते मुली जे आहे ते प्रयत्न नेहमी करतच असतात की आम्ही जे बनण्याचा किंवा आर्थिकदृष्ट्या आम्हाला जे सबळ व्हायचं आहे, त्यांनी एखादा स्वप्न पाहिलं तर ते स्वप्न पूर्तीकरिता ते खरोखरच प्रयत्न करतात. तर मुलींना स्वप्न पाहू द्यावे, त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवू नये. संविधानामध्ये तरतूद आहे की प्रत्येक पालकाची ही जबाबदारी आहे की त्यांनी आपल्या मुलांना शाळेत पाठवलंच पाहिजे 6 वर्षापासून 14 वर्षापर्यंतचा एलिमेंटरी एज्युकेशन फ्री जे आहे ते घेण्यासाठी. मुलगी जर शिकली तर तो समोरचं जे कुटुंब आहे ज्याच्यामध्ये तिचं लग्न होईल तिथं देखील ती म्हणजे मुलगी शिकली प्रगती झाली हे जे म्हण आहे, याच्यामुळे हे आहे की वंशाचा दिवा फक्त मुलगाच नाही तर मुलगी देखील आपल्या घराची शान वाढवू शकते. आणि आज आपण पाहतो की प्रत्येक क्षेत्रात महिला जे आहे ते पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे. तर फक्त आपण थोडं सपोर्ट आईवडिलांनी दिलं आणि लग्नाची त्यांची घाई केली नाही तर त्याच्यामुळे मुली देखील आपल्या कुटुंबाचा दिवा, वंशाचा दिवा किंवा आपल्या जे कुटुंबाचं नाव आहे ते वर नेऊ शकतात. काही ठिकाणी पाहतो की एक स्त्री म्हणून तिची बुद्धी आणि निर्णय याची खिल्ली उडवली जाते आणि
महिलाच्या ठिकाणी एका पुरुषाला संधी दिली जाते, याबद्दल काय सांगाल? बुद्धिमत्ता जेव्हा निसर्गाने बुद्धी दिली तर प्रत्येक व्यक्तीमध्ये बुद्धी सारखीच आहे, त्याचा वापर. परंतु पुरुषप्रधान संस्कृती असल्यामुळे लोकांना असं वाटते की जे निर्णय, बाहेरचे निर्णय, मोठे मोठे निर्णय घेण्याची जी शक्ती आहे, क्षमता आहे, ते महिलांपेक्षा पुरुषांमध्ये जास्त आहे. परंतु असं कधीही नाही. आपण उच्च पदस्थ महिलाही जर पाहिल्या तर आज प्रशासकीय सेवांमध्ये देखील त्या आहेत. आणि पुरुष ज्याप्रमाणे काम करत असतो त्याच्यापेक्षाही जास्त प्रमाणे चांगलं काम जे आहे ते महिला प्रशासक अधिकारी आणि बाकी क्षेत्रातील महिला देखील करू शकतात. तर खिल्ली उडवण्यासारखं काहीच प्रश्न नाही. हे लोकांची समजूत आहे, गैरसमजूत आहे. त्याला जेवढ्या लवकरात लवकर त्यांनी आपल्या डोक्यातून काढून टाकलं तर महिला जे आहे ते कुठंही कमकुवत नाही, ते सबलाच आहे. आपण पाहतो, घरगुती हिंसाचाराच्या ज्या घटना वारंवार घडत असताना आपण सोशल मीडियाच्या किंवा इतर माध्यमातून ऐकतो, तर त्यामध्ये जेव्हा एक महिला आणि पुरुष यांच्यामध्ये जेव्हा वाद होतो, त्यावेळी महिलाला घराबाहेर काढलं जातं. तर त्यामागचं कारण काय असावं, याबद्दल तुम्ही काय सांगाल? कारण बरेच आहे. आता कौटुंबिक व्यवस्था जी भारतात संकल्पना आणि आपली संस्कृती होती, ते कुठं ना कुठं उद्ध्वस्त होताना दिसते आहे. माझं म्हणणं आहे की कुठं ना कुठं महिला देखील यासाठी जबाबदार आहेत. आजची जी पिढी आहे त्यांना सगळ्यांना आपले हक्क अधिकार माहीत आहे. परंतु कौटुंबिक जे व्यवस्था आहे ते टिकवण्याची जबाबदारी महिलांवर देखील आहे आणि तितकीच पुरुषांवर देखील आहे. परंतु असं आढळते की बरेच कायदे झाल्यामुळे खूप साऱ्या महिला ज्यांना खऱ्या गरजू महिला आहे ते कोर्टापर्यंत पोहोचतच नाही. परंतु छोटे छोटे इगो कारणामुळे महिला देखील आज आपल्या सासरच्या लोकांना जे आहे ते न्यायालयापर्यंत खेचून आणतात आणि त्यामुळे त्यांचं जे जुळणारा संसार आहे त्याच्यामध्ये कुठं ना कुठं परत तळा जाते आणि विकोपाला गेलेले संसार आपण पाहिलेले आहे आणि उद्ध्वस्त होत आहे कुटुंब पद्धती. तर थोडं ॲडजस्टमेंट जे आहे ते करावंच लागणार आहे. महिला असो पुरुष असो, पुरुषांनी जर आपली भूमिका व्यवस्थित पार पाडली, जे त्यांचे कर्तव्य आहे ते निभवले आणि महिलेलाही स्वातंत्र्य दिला, तिचं काय मत आहे हे मांडण्याचं आणि तिच्या मतालाही महत्त्व दिलं, तर परत जी आपली संस्कृती आहे आणि कौटुंबिक पद्धती देखील यामुळे जास्त बळकट होईल आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना देखील थोड्याशा ॲडजस्टमेंटमुळे कमी होऊ शकतात. या ज्या कौटुंबिक हिंसाचाराच्या वगैरे होतात, त्यामुळे महिलांमध्ये एक असुरक्षतेची भावना निर्माण होते. त्यामुळे मग ही भावना तिच्यामध्ये निर्माण होते. तर यामधून तिला सुरक्षा कशाप्रकारे दिली जाईल किंवा कायद्याचं नॉलेज तिला असावं, जेणेकरून ती सुरक्षित असं फील करेल. पण अंमलबजावणी कुठपर्यंत होतीये? नांदेड जिल्ह्यात राज्य महिला गृह स्थापित केलेलं आहे. उड्डाणपुलाच्या खाली तो ऑफिस आहे आणि ज्या महिलांना रात्री बेरात्री घरून सासरचे लोक म्हणा किंवा कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनेत भाऊ बहिणीला जर घरातून काढत असेल, तर कोणत्याही नात्यातील जर महिला आहे आणि तिच्यावर अन्याय अत्याचार होत असेल आणि तिला रात्रोबेरात्री बाहेर जर काढलं जात असेल, तर त्या राज्य महिला गृहामध्ये ते आश्रय घेऊ शकतात. 10 वर्षापर्यंतचे वयोगटाचे जर मुलंही त्यांच्यासोबत असतील तर त्यांनाही ते तिथं ठेवू शकतात. आणि कायद्याची माहिती तर एकात्मिक बालविकास मंडळ, महिला मंडळ जे आहे त्यांच्या माध्यमातून संरक्षण अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या झालेल्या आहे. संरक्षण अधिकाऱ्यांचं कार्यालय भाग्यनगरला आहे आणि तिथं जाऊन जर आपल्याला केस दाखल करायची आहे तर संरक्षण अधिकाऱ्याला जर आपण पूर्ण माहिती आपल्या प्रकरणाची दिली तर ते पूर्ण आपलं अर्ज जे आहे ते तयार करून न्यायालयात पाठवतात. आणि फक्त महिला जे आहे, महिलांना कोणत्याही प्रकारची जर वकिलाची गरज असेल, सल्ल्याची गरज असेल तर आमच्या कार्यालयामार्फत ते तालुका न्यायालयापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत मोफत मिळते आणि आम्ही वकील देखील अशा महिलांना मोफत नियुक्त करून देतो, जे त्यांच्याकडनं एकही रुपया न घेता त्यांची पूर्ण केस लढतात. आणि वेळोवेळी जे आम्ही शिबिर घेत असतो कायदेविषयक, त्याच्या माध्यमातून देखील बऱ्याच महिलांना
आपले जे हक्क अधिकार आहे आणि कुठं जावं अशा परिस्थितीत यासंबंधी आम्ही माहिती देऊन जागृती करत असतो. काय आहे आणि त्याचा महिलांना किती आणि कसा फायदा होतो? शक्ती विधेयक जे आहे ते महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी 2020 मध्ये प्रस्तावित केलेलं आहे. शक्ती विधेयक मुळे होणार काय आहे की IPC, CRPC आणि पोक्सो कायदा जे बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 आहे, या कायद्यामध्ये काही बदल त्यामुळे होणार आहे. जसं पोक्सो कायद्यामध्ये 12 वर्षापेक्षा खालच्या मुलीवर अत्याचार झालेला असेल किंवा मुलामुलीवर गँगरेप झालं असेल तर डेथ पेनल्टीची त्याच्यामध्ये मृत्यूदंडाची तरतूद करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे ब्रुटल जर रेप किंवा गँगरेप झाला असेल तर अशा याच्यात देखील काही जे शिक्षेचं प्रमाण आहे ते सध्याच्या कायद्यामध्ये कमी असल्यामुळे हे शक्ती विधेयक जे आहे ते जर पारित झालं तर त्यामुळे काही जे महिला आणि बालकांविरुद्धचे गुन्हे आहे त्याचे शिक्षेचे जे प्रावधान आहे ते अजून कठोर करण्यात येणार आहे. किंवा कॉलेजमधल्या काही मुली असतील, त्यांच्या संदर्भात जर काही एखादी घटना घडली तर समाज त्यांच्याकडे म्हणजे त्यांच्या आउटफिटवरून त्यांना क्वेश्चन विचारले जातात, त्यांना दोषी ठरवलं जातं. तर त्यावेळी त्या महिलाचा किंवा मुलीचा असं मत असतं की समाजाने त्यांच्या आउटफिटकडे नाही तर त्यांचा दृष्टिकोन बदलायला हवा, जेणेकरून कुठेतरी या घटनेला बांध घातला जाऊ शकतो. याबद्दल काय सांगाल? महिला आणि मुलींवर अत्याचारची जी गोष्ट आहे आणि अलीकडच्या कालावधीत आपण पाहिलेलं आहे की महिला आणि मुलांवर अत्याचार जे होतात, स्पेशली लैंगिक अत्याचार होतात, तर त्याचं कारण जे आहे जबाबदार नेहमी महिला किंवा मुलगी हीच धरली जाते की यांचं वागणं व्यवस्थित नव्हतं, यांनी हिंट दिल्यामुळेच तो व्यक्ती यांच्या मागे लागला आणि त्यामुळेच हे सगळं झालं. परंतु माझं असं म्हणणं आहे की लहान लहान बाळ आहे, त्यांच्या आउटफिटवरनं तर कोणत्याही नराधमाला हे सिग्नल जात नाही ना. जी ज्येष्ठ महिला असेल किंवा 18 वर्षापेक्षा जास्तची मुलगी असेल तर अशा लोकांच्या आउटफिटवरनं आपण म्हणतो की कदाचित त्यांच्या काही कृतीमुळेच त्या बळी पडल्या. परंतु लहान मुलांचं काय, हे समाजाची विकृती जी आहे, समाजाची मानसिकता ही बिघडलेली आहे, विकृत झालेली आहे आणि त्यामुळे महिलांवर आणि लहान मुलांवर त्याचा एक वेगळा परिणाम आपल्याला दिसतो आहे की आता नैतिकता आणि जबाबदारी, जसं शेजारच्या व्यक्तीचाही हा धर्म होता की एखादा बालक जर आपल्या शेजारच्या व्यक्तीचा असेल तरी तो माझाच मुलगा आहे किंवा मुलगी आहे, असं आधी आपली संस्कृती देखील होती. परंतु आता तर नातेवाईक जे आहे त्यांच्याकडे देखील आपले मुलं सुरक्षित आहे असं आपण म्हणू शकत नाही. तर याच्यासाठी दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे आणि कायदा आणि न्यायव्यवस्था जी आहे ते आपलं काम करतच आहे. स्ट्रिंजंट पनिशमेंट असल्यामुळे अशा लोकांना कुठं ना कुठं आळा बसण्याचा आणि समाजाची जी विकृत मानसिकता झालेली आहे त्याला सुधारण्याचा जे काम आहे ते तर दैनंदिन होत आहे. परंतु फक्त मुलींना किंवा महिलांना त्याच्यासाठी दोषी न धरता समाजाला आणि लोकांना आपली जी मानसिकता आहे ते देखील बदलण्याची या ठिकाणी मला गरज वाटते. एका बाजूला पाहतो की महिलांना देवाची उपमा दिली जाते, काही ठिकाणी त्यांची पूजा पण केली जाते आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्यावर अन्याय होतो, मानसिकदृष्ट्या शारीरिकदृष्ट्या त्यांच्यावर अन्याय होतो. तर या समीकरणाकडे तुम्ही कसं पाहता? स्त्री शक्ती आहे हे म्हणजे विधान जे आहे ते उपयुक्त आहे, संयुक्तिक आहे. परंतु काही जे कारण आहे पूर्ण समाजालाही दोष देणं व्यवस्थित नाही. अन्याय अत्याचार झालं तर कुठं ना कुठं जबाबदारी घेणारे जे व्यक्ती आहे किंवा कायद्याची अंमलबजावणी जिथं व्हायला पाहिजे, व्यवस्थित व्हायला पाहिजे, तिथं समाज आणि घरचेही लोक कुठं ना कुठं की आपली बदनामी होईल या कारणामुळे देखील ते समोर येत नाही. आणि त्यामुळे एका मुलीसोबत जर काही घटना घडली आणि त्याची रिपोर्ट वगैरे जर दिली गेली नाही समोर, अशाच घटना इतर मुलींसोबत देखील होऊ शकतात. तर याचं सगळ्यांनी भान ठेवावं
जेव्हाही अन्याय अत्याचार एखाद्या कोणत्याही व्यक्तीविरुद्ध होत असेल तर त्याच्याविषयी आपण जागरूक राहायला पाहिजे आणि अन्यायाच्या विरुद्ध आपण लढा दिला पाहिजे. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी देखील सांगितलेलं आहे की अन्याय सहन करणारा व्यक्ती हा अन्याय करणाऱ्या व्यक्तीपेक्षा जास्त गुन्हेगार आहे. तर ही गुन्हेगारीची जी मानसिकता आहे हे बदलायची असेल तर प्रत्येक भारतीय नागरिकाला आपल्यावर काय जबाबदारी दिलेली आहे आणि काय काय आपण करू शकतो, जर असं आपल्याला कुठं आढळून येत असेल तरी आपण त्याची माहिती जी आहे ते तत्परतेने जर पोलीस अधिकाऱ्याकडे दिली तर त्याची चौकशी होऊन अशा गुन्ह्यावर आळा बसवता येणार आहे. या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या युवक युवतींना तुम्ही काय संदेश द्याल? आता परीक्षेचा कालावधी सुरू झालेला आहे. जसं मी आधीच सांगितलं की मी ॲक्सिडेंटल जज, की मला काहीही माझं ह्या ध्येय ज्युडिशरी कधीच नव्हता. परंतु ज्या मुलांना आणि मुलींना आपले करिअर करायचे आहे तर करिअर करण्यासाठी त्यांनी आपलं ध्येय जे आहे ते आधी ठरवून घ्यायला पाहिजे. मला IAS व्हायचं आहे, मला IPS व्हायचं आहे, मला जज व्हायचं आहे, मला वकील व्हायचं आहे, मला शिक्षक व्हायचं आहे. आपापल्या निवडीप्रमाणे तुम्ही आपापले जे टार्गेट आहे ते आधी घेणे, ज्याच्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे. फक्त आईवडील म्हणतात किंवा माझा मित्र मैत्रीण या फील्डमध्ये जात आहे तर मी पण त्यांच्या मागेच तशीच जावी आणि मेहनत करावी लागणार आहे. मेहनत नाही केली तर आपल्याला अपयश मिळणारच आहे. तर आपण आधी आपलं कल कोणत्या विषयाकडे आहे ते आपण सर्वांनी ठरवून घ्यावं आणि काय करायचं आहे त्याप्रमाणे तुम्हाला परिश्रम करावा लागणार आहे आणि परिश्रम केल्याशिवाय दुसरा पर्यायच नाही. तर ध्येय जर तुम्ही स्वतः साध्य केलं, ध्येय ठरवलं तर त्याला साध्य करण्यासाठी परिश्रम तुम्हाला करावाच लागणार आहे. आणि जर ज्युडिशरी फील्ड तुम्हाला निवडायची असेल तर त्याच्यासाठी आपण 12वीच्या नंतर कोणत्याही या स्ट्रीममध्ये जर तुम्ही ॲडमिशन घेतलं असेल, आर्ट, कॉमर्स, सायन्स, त्याला काहीही प्रॉब्लेम नाही. 5 वर्षाचा लॉचा डिग्री कोर्स आहे आणि जर तुम्ही ग्रॅज्युएशन नंतर केलं असेल तर त्याला 3 वर्षाचा कोर्स आहे. तर आपण LLBमध्ये ॲडमिशन घेऊ शकता. आधी क्लॅटची परीक्षा असते, ती आपल्याला क्लिअर करावी लागते आणि नंतर अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर वेळोवेळी आपल्याला न्यायाधीशाच्या पदाची जी गरज भासत आहे त्याप्रमाणे ॲड्स निघतात आणि त्याप्रमाणे जर आपण तयारी केली तर आपणही आपला क्षेत्र जे आहे ते निवडू शकतो. फक्त लक्ष एवढंच ठेवायचं आहे की परिश्रमाला पर्याय नाही. परिश्रम तुम्हाला करावा लागणार. आपला कल कोणाकडे आहे, आपल्याला काय वाटत आहे की या क्षेत्रात मी कार्य केलं तर मला ते माझ्या आवडीचं कार्य आहे, हे आधी निवडून घ्या. आज जी संकल्पना आहे आणि मी पाहत आहे समाजात की शेजाऱ्याच्या व्यक्तीनं जर नीटला ॲडमिशन घेतली किंवा नीट परीक्षा तो देत आहे तर आईवडील देखील तसंच आग्रह धरतात की तुझी बुद्धिमत्ता तेवढी असेल किंवा नसेल परंतु आम्हाला त्यांना कम्पीट करायचं आहे, म्हणून तुम्ही नीटची आपल्या मुलाचा म्हणजे आवडता विषय आहे नाही आहे, त्याला त्या क्षेत्रात जायचं आहे किंवा नाही, तर हे आपण पाहत नाही. तर पालकांना देखील ही माझी विनंती आहे की आधी आपल्या मुलांना स्वतः त्यांचं म्हणजे आवडता विषय कोणता आहे आणि त्यांना कोणत्या क्षेत्रात जायचं आहे याची आपण जाणीव आणि मुलांच्या भरोश्यावरच हे सगळे निर्णय ठेवा. कारण आपण लादलेल्या निर्णयामुळे आपण बऱ्याच वेळा पाहत आहोत की मुलं आत्महत्या देखील करतात, कारण ते विषय जे त्यांनी निवडलेले आहे ते त्यांना झेपत नाही आणि एवढं अभ्यासक्रम असते. तर जर ज्याच्यामध्ये आवड आहे त्या प्रत्येक क्षेत्रात मुली असो किंवा मुलं ते त्यांना त्यांचे क्षेत्र जे आहे ते स्वतः निवडू द्या. आपली जे म्हणजे स्वतःचा काही असेल की माझा मुलगा हा व्हायला पाहिजे, या क्षेत्रामध्ये जायला पाहिजे, असे कोणतीही बंधनं आपण घालू नका आणि मुलांना मुभा द्या. स्वप्न पाहायची आणि त्याची पूर्तता करायची. धन्यवाद मॅडम. तुम्ही तुमचा वेळ देऊन आम्हाला अतिशय उपयुक्त अशी माहिती दिली त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू.